श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरु श्री धम्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ता आहे सातारा पंढरपूर रस्त्यावरती आणि जबरदस्त गाड्यांचा फ्लो आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळं बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. इकडं छान सुंदर अशी आपल्याला शेती पाहायला मिळते आणि हा किल्ला आहे, खूप सुंदर किल्ला आहे. आता मला ह्याचं नाव आठवत नाहीये, मी इथं स्क्रीनवरती देईल. पण येस मित्रांनो, आपलं बरोबर आहे, हा वर्धनगड आहे, महिमानगड याच्या पुढे येतो. तर खूप सुंदर असा मस्त किल्ला आहे हा. आणि जर आपण आहे ना एकदा तरी आहे ना या दोन्ही किल्ल्यांना भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या रूटवरती. आणि मस्तपैकी मी तुम्हाला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं आपली छान सुंदर अशी बाईक राईड सुद्धा होणार आहे. तर त्याच्यासाठी पण रेडी राहा. पण त्याच्या आधी हा सुंदर असा व्हिडिओ, आणि तुम्ही जर गेस केलं नसेल किंवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाही तर मी सांगतोच आहे. आपण चाललेलो आहोत गोंदावलेला. येस, श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या दर्शनासाठी आपण निघालेलो आहे. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आत्ताच आपण सातारा सिटी पास करून सातारा पंढरपूर रस्त्यावरती आहोत आणि आता इकडून साधारणपणे अजून 30 किलोमीटर 30 ते 35 किलोमीटर आता राहिलंय. 2 किलोमीटर वरती आता पुसेगाव आहे. पुसेगावला देखील एक सुंदर महाराजांचा मठ आहे, तर तो पण पाहण्यासारखा आहे. आपण बऱ्याच वेळेला तिथं थांबून देखील बऱ्याच वेळेला दर्शन घेतो. तर आता आपण तिथं नाही थांबणार, आता आपण थेट जाणार आहे गोंदावलेकर महाराजांच्या मठात. आणि तुम्हाला बी रोल्स मध्ये मी बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला मी बरीचशी माहिती सांगणार आहे. जेवढं जास्त शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो चलो. तर मित्रांनो, पुसेगावला आहे सेवागिरी महाराजांचा मठ आहे. खूप सुंदर मंदिर आहे ते आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण तिथे थांबून दर्शन घेतलेलं आहे. आता ऑब्व्हियसली आपण तिथे आता आपण लवकरात कंटिन्यू करूयात आणि थेट आता आपण डायरेक्ट जाणार आहोत. मध्ये मी तुम्हाला गोष्टी दाखवेनच, नाहीतर आपण डायरेक्ट आता गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरातच जाणार आहोत, समाधी मंदिरात. मित्रांनो, हेच ते पुसेगावचं सेवागिरी महाराजांचं मंदिर. तर मित्रांनो, आता समोर आहे ना आपल्याला स्क्रीनवरती आहे ना एक किल्ला दिसेल. तर तो आहे वर्धनगड नाही सॉरी, तो आहे काय मगाशी मी नाव सांगितलं, महिमानगड. आपण मगाशी पाहिला होता तो वर्धनगड होता आणि आता हा जो आपल्याला समोर दिसतोय ना तो आहे महिमानगड. म्हणजे जस्ट गोंदावल्याच्या आहे ना एक 12 ते 15 किलोमीटर अलीकडं आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतो. आणि इकडचा हा जो रस्ता आहे ना, हा संपूर्ण रस्ता मित्रांनो आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहायला मिळतो. पण एक नंबर मस्त रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. आता आज जरा सुट्टी असल्यामुळे आपल्याला इथे ट्रॅफिक दिसतंय, पण ओव्हरऑल आहे ना ह्या रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नसतं आणि मस्तपैकी आपण स्पीड मेंटेन करू शकतो आणि व्यवस्थित आपला रस्ता कव्हर होतो. तर आता थोडं पुढं गेल्यानंतर आहे ना अजून आपल्याला जवळून किल्ला दिसेल, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. गोंदावले अजून पण 16 किलोमीटर एक्झॅक्ट. आता तो काय ते किलोमीटरचा बोर्ड गेला, बरोबर 16 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आपण एकदा जरी आहे ना या रूटवरचे हे दोन्ही किल्ले प्रॉपर किल्ले फिरायचे आहेत आपल्याला आणि ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा, आता आपण अजून जवळ आलोय. आता ह्या झाडांच्या मागून आपल्याला किल्ला दिसेल. हा यस, परफेक्ट. इथून व्यवस्थित दिसतोय. तर चला आता मस्तपैकी अजून एक आता चहाचा ब्रेक घ्यायचा आमचा विचार आहे. आता 5:45 वगैरे झालेले आहेत. आपलं 6:30 पर्यंत आपण पोहोचू तिथे आणि दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं की मी तुम्हाला बी रोलमध्ये सगळे शॉट्स दाखवतो आणि
बॅकग्राऊंडमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. आता तिथं शूटला पण किती अलाउड आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आतमध्ये समाधी मंदिराच्या आतमध्ये आपल्याला शूटला परमिशन नाही आहे, पण बाहेर तरी नक्कीच आहे. तर ते मी नक्की शूट करेन सगळ्या गोष्टी आणि बरीचशी तुम्हाला माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर चलो आपण आता चहा ब्रेक घेणार आहोत, त्यासाठी आपण आता इथंच कुठेतरी थांबूयात. मस्तपणे आपल्याला मित्रांनो गुळाचा चहा मिळालेला आहे आणि त्याच्यासमोर हा डौलाने अभिमानाने फडकणारा आपला भगवा ध्वज. किती सुंदर नजारा दिसतो ना मित्रांनो, मला नक्की कमेंट करून सांगा. ऑलराईट मित्रांनो, आपण आता मंदिर परिसरात पोहोचलेलो आहे. इकडं पार्किंगची व्यवस्था आहे आणि इकडं मंदिर आहे. सो चलो आपण आता पहिलं बाहेर जाऊयात, प्रसाद वगैरे घेऊ आणि मग आपण आतमध्ये दर्शनाला जाणार आहोत. इथल्या हवेमध्येच ना मित्रांनो आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि अखंड चाललेला असा श्री राम नामाचा जप आपल्याला इथं अनुभवता येतो आणि तीच आपल्याला वाऱ्याची झुळूक लागते. तर हे मित्रांनो मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि बाहेरच आपल्याला अशी बाजारपेठ पाहायला मिळते. इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत घेण्यासारख्या. प्रसाद वगैरे पण आपल्याला इथूनच घेता येतो आणि बाकी शिधा वगैरे द्यायचा असला तर ते पण आपल्याला इथून घेता येतं. कधी कधी आयुष्यात अशी ठिकाणं भेटतात ना जिथे गेल्यावर मनातले सगळे विचार हळूहळू शांत होतात आणि नकळत मन एका वेगळ्याच भक्तिमय जगात हरवून जातं. असंच एक पवित्र ठिकाण म्हणजेच गोंदवले आणि इथलं पूजनीय स्थान म्हणजे आमचे गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज. गोंदावलेकर महाराज हे श्रीरामाचे महान भक्त व रामनामाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे संत म्हणून ओळखले जातात. त्यांचा एक अतिशय साधा पण मनाला भिडणारा असा संदेश होता, तो म्हणजे रामनामाचा जप करा आणि जीवन प्रभूंच्या चरणी अर्पण करा. म्हणून कदाचित गोंदावल्याच्या या भूमीत पाऊल ठेवल्यापासून एक वेगळीच शांतता जाणवायला लागते. इथं आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराजांचा संपूर्ण जीवनपट पाहायला मिळतो. मंदिराच्या आत प्रवेश करताच आजूबाजूला असलेलं शांत वातावरण, तिथली स्वच्छता आणि प्रसन्न परिसर आणि कानावर पडणारा मंद रामनामाचा जप, जो की आत्ता सुंदर असं एक सुश्राव्य असं कीर्तन आपल्या कानावरती पडत असणार आहे. आणि असे सुंदर सुंदर लेख सुंदर सुंदर अक्षरांमध्ये इथं आपल्याला लिहिलेले पाहायला मिळतात. क्षणभर असं वाटतं की आपण रोजच्या धावपळीच्या जगातून खूप दूर आलो आहोत. समाधी मंदिरात प्रवेश केल्यानंतर तर ती अनुभूती आणखीनच गहिरी होत जाते. समोर महाराजांची समाधी, आजूबाजूला भक्तिमय वातावरण आणि प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव, ते म्हणजे श्रीराम श्रीराम श्रीराम. त्या रामनामाच्या जपामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. इथे येताना मनात कितीही प्रश्न असतील, कितीही चिंता असतील किंवा आयुष्यात धावपळीत कितीही मन थकलेलं असेल तरी काही क्षण शांत बसलं ना की मनाला जणू सांगावंसं वाटतं की सगळं ठीक होईल, फक्त विश्वास ठेवा. गोंदावलेकर महाराजांनी आपल्या फार मोठं काही करण्यापेक्षा आपल्या रोजच्या जीवनात रामनाम आणि भक्ती जपण्याचा मार्ग दाखवला. आणि म्हणूनच कदाचित हे ठिकाण फक्त एक मंदिर नाही तर ते आपल्या मनाला शांत करणारं एक ठिकाण ठरतं. आणि मनामनात फक्त एकच शब्द घुमत राहतो, तो म्हणजेच श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला कधी आयुष्याच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी मनशांती आणि भक्ती अनुभवायचा काढायचा असेल ना तर नक्कीच या गोंदावल्याच्या पवित्र भूमीला एकदा नक्कीच भेट द्या. गोंदावलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जी काही मनाला शांतता मिळते, आपल्या मनात जे काही विचारांचं वादळ उठलेलं असतं त्याला जी शांतता मिळते ना ती या हवेतच आपल्याला जाणवते. महाराजांनी असे अनेक उपदेश केले जे की आजच्याही जगात ते लागू पडतात आणि ते आपण जर पाळले, आपण जर ते समजून घेतले तर बऱ्यापैकी आपला त्रास, आपले टेन्शन्स
सगळ्या गोष्टी कमी होऊ शकतात. फक्त महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरती चालत राहा आणि अखंड श्रीराम नामाचा जप करत राहा. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समाधी मंदिराच्या समोरच आहे ना मित्रांनो, श्री महाराजांचा घोडा बत्ताशा ह्याचं आपल्याला स्मारक देखील पाहायला मिळतं. खूप सुंदर असं स्मारक आहे आणि त्याच्याच बाजूला आहे ना हे आपल्याला असे भक्तनिवास पाहायला मिळतात, ज्याला खूप सुंदर म्हणजे जे महाराजांचे शिष्य वगैरे होते ना किंवा जे त्यांच्या जवळचे लोक होते ना त्या सगळ्यांचे नावं आपल्याला भक्तनिवासाला दिलेले पाहायला मिळतात. आणि हे समाधी मंदिर. हा शनिवार असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी गर्दी जाणवते, पण एकंदरीत खूप सुंदर आणि खूप मस्त शांत वातावरण आहे. छानपैकी आपल्याला सुश्राव्य असं कीर्तन सुरू आहे आतमध्ये अर्थातच शूटला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण आतमध्ये काही शूट करू शकलो नाही. पण एकंदरीत खूपच सुंदर आणि रम्य अशी ही संध्याकाळ. इकडेच मागच्या बाजूला आपल्याला खूप छान आणि स्वच्छ असे स्वच्छतागृह आणि स्नानगृह पाहायला मिळतात. आणि इकडे अन्नपूर्णा बिल्डिंग आहे, म्हणजेच इथे प्रसाद बनवला जातो ती ही बिल्डिंग. आणि इकडे आहे गोशाळा, ती मी आता तुम्हाला जवळून दाखवतो. इकडे आपल्याला गोशाळा देखील पाहायला मिळतात. आता खिडकीतून बघूयात आपल्याला काही गायी दिसत आहेत का, कारण की आता सध्या तरी बंद आहेत, म्हणजे त्यांचे काहीतरी टायमिंग्स असणार आहेत नक्कीच. इथून दिसत आहेत का पाहूयात आपण. आय होप इथून क्लिअर दिसत असेल, पण तरी पण अजून नाहीच व्यवस्थित दिसत आहे. खूप सुंदर आणि एकदम भक्तिमय वातावरणात मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. म्हणजे इथं आहे ना आल्यानंतर एक वेगळीच जे आपण म्हणतो ना मनाला शांती मिळते. आणि जे काही आपल्या मनात विचारांचं वादळ उठलेलं असतं किंवा जे काही टेन्शन्स असतात किंवा जे काही आपण म्हणतो ना त्रास असतात ते इथं आल्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात आणि एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच एनर्जी घेऊन आपण इथून बाहेर पडतो. असं काहीसं हे ठिकाणी म्हणजे ते आपण म्हणतो ना इथल्या हवेमध्ये, इथल्या वातावरणामध्येच आहेत ना त्या गोष्टी आहेत की ते माणसाला एकदम पॉझिटिव्ह बनवून इथून काय म्हणतात त्याला घेऊन जाता येतात गोष्टी. तर असं हे मस्ट व्हिजिट, मस्ट एकदम यायलाच पाहिजे असं ठिकाणी. आणि मी तर नेहमीच येतो. म्हणजे तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी ऑलमोस्ट 1-2 महिन्यातनं तरी माझी एकदा तरी इकडे काय म्हणतात त्याला वारीच म्हणू शकतो आपण की वारी असतेच असते. आणि तो दर्शनाचा लाभ स्वतः महाराज मला देतात किंवा महाराज मला बोलवून घेतात आणि त्यांचं दर्शन देतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशाच या सुंदर नोटवरती ना मित्रांनो मी हा व्हिडिओ आता इथंच एंड करत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भरपूर साऱ्या ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी, भक्तिमय मंदिरांची सफर पाहण्यासाठी, त्याच्यानंतर खूप छान छान अशी माहिती मी डिलिव्हर करण्याचा माझा प्रयत्न असतो. हे सगळं जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगतो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम एवढं तरी नक्कीच लिहा. चलो बाय बाय. आता परतीचा प्रवास आपण सुरू करूयात. आपण आता जाताना पण आपला तोच रूट असणार आहे. आपण आता इथून साताऱ्याला जाणार आहे, साताऱ्या मार्गे आपण भोरला जाणार आहे. आज पुण्याला नाही, पुण्याला आपण उद्या संध्याकाळी जाणार आहे. आणि हो, अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही म्हणाल, म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांसाठी सांगतो की
इकडचा जो आपला नेहमीचा जो रस्ता असतो ना, म्हणजे लोणंद फलटण दहिवडी आपण ज्या रोडनी येतो ना, त्या रस्त्याचं काम सुरू आहे. तर मी साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी वगैरे आलो होतो ना, तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू होतं. आत्ताची लेटेस्ट कंडिशन काय आहे ना ते नक्की म्हणजे माहिती नाही आहे काय कन्फर्म, म्हणजे आत्ता काय कंडिशन आहे रस्त्याची ते. पण तिकडं बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे. पण त्याच्यामुळे आपण त्या रूटने आलेलो नाही, आपण हा रूट घेतलेला आहे यावेळेस. आता पुढच्या वेळेस कधी यायचं झालं ना तर आपण त्या रूटने येऊ आणि त्या रूटचे पण काही अपडेट्स असतील ना तर ते पण मी तुम्हाला सांगेन. सो चलो, ओके, टाटा, बाय बाय.